कामाला सुरुवात करणारे व प्रशासनावर मजबूत अशी पकड असणारे कार्यक्षम नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री यासारखी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे त्यांच्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले व संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आता त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे दादांच्या लोकसेवेच्या वारशाचा आणि नवा महाराष्ट्र घडवण्याचा त्यांच्या ध्येयाचा शासकीय स्तरावर केलेला हा सर्वात मोठा सन्मान आहे. संस्थापक काकासाहेब वाघ आणि माधवराव बोरस्ते गुरुशिष्य पुण्यतिथी या ठिकाणी आपण साजरी करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे दिवंगत लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रथम जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. तर मी आज अजितदादांच्या जीवनाविषयी एक दगदगता लावा. अजितदादा हे कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात आले आणि महाराष्ट्राच्या राजकारण कशा पद्धतीने त्यांनी बदलून दिलं याविषयी थोडक्यात मी विस्तृत या ठिकाणी सांगणार आहे. आताच सूर्यवंशी मॅडम यांनी त्यांच्या जन्मापासूनच सर्व कथन या ठिकाणी केला. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी कदम कुटुंबियांमध्ये झाला आणि कदम कुटुंबीय हे जे होतं त्यांचे मामा, त्यांचे आजोबा हे RSS प्रणित त्या ठिकाणी होते. परंतु पवार कुटुंब जे होतं हे जनसंघ, त्याचबरोबर शेकाप शेतकरी कामगार पक्ष या पक्षाशी निगडीत होतं. म्हणजे ह्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये असणारे हे दोन कुटुंब या ठिकाणी एकत्र आलं आणि ज्यावेळेला ते मामाच्या गावी त्या ठिकाणी जायचे त्यावेळेला त्या मित्रांबरोबर ते खेळत असताना त्यांच्यावरती दोन्ही प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी पडले. माध्यमिक जीवनात ज्यावेळेला ते 10वी मध्ये असताना ते एका विषयामध्ये नापास झाले 10वी मध्ये. परंतु 10वी मध्ये ते थांबले नाही. परत त्यांनी पुढच्या वर्षी प्रयत्न केला आणि ते पास झाले. त्यांचे वडील अनंतराव पवार यांना चित्रपटाची आवड होती, त्यामुळे ते मुंबईला गेले आणि मुंबईला त्या ठिकाणी दिग्दर्शन वगैरे त्यांनी त्या चित्रपटाच्या याच्यामध्ये काम करत असताना ते सुद्धा 11वी-12वीच्या शिक्षणासाठी मुंबईला गेले. परंतु तिथे त्यांचं खेड्यातून गेलेला मुलगा, शहरी वातावरण आणि याच्याशी ते मॅच झाले नाही. परत ते आपल्या गावी बारामतीला आले आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेतल्यानंतर काय करायचं, इकडे त्यांचे काका म्हणजे शरदचंद्रजी पवार यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या बरोबरीने राहून त्या ठिकाणी एक संधी मिळाली आणि ते राजकारणात आल्यानंतर एकीकडे आपला पुतण्या तिथपर्यंत ते राजकारणामध्ये नव्हते. म्हणजे अजितदादा यांचे वडील हे शेतकरी होते आणि ते शेती करत होते. अजितदादांनी ज्या वेळेला शेतीकडे लक्ष दिलं त्यावेळेला शेती करत असताना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते करत होते. म्हणजे आज आपण बघतो की बारामतीची जी प्रगती झालेली आहे ही बारामतीची प्रगती करण्यामध्ये की आज म्हणतो महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये एक स्वित्झर्लंड आहे की घरोघरी अशा मर्सिडीज मोठमोठ्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. त्या शेतकऱ्यांना एक नियोजनबद्ध शेती कशी करायची ही त्यावेळेला अजितदादांनी त्या ठिकाणी प्रयोगात्मक शेती